हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नारदोवाच स एकदा महेश्वासो रथम पंचाश्वमाशुगम द्विषम द्विचक्रमेकाक्षम त्रिवेणूं पंचबंधुरम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला सांगतात आणि मैत्रेय विदुराला सांगतात आणि इकडे नारद प्राचीन बर्हीला सांगतात. नारद म्हणतात, हे प्राचीन बर्ही, याप्रमाणे हा पुरंजन, पुरंजन शब्दाचा अर्थ पुर म्हणजे शरीर, पुरत्रय ही संकल्पना वापरलेली आहे. त्याचप्रमाणे पुराष्टक ही संकल्पना दासोपंतांनी वापरलेली आहे. आज दासोपंतांची जयंती आहे, भाद्रपद कृष्ण अष्टमी. त्या निमित्ताने त्यांचं स्मरण आपण करूया. तेव्हा त्यांनी पुराष्टक ही संकल्पना वापरली. पुर म्हणजे शरीर, मग ते सगळ्या कोणाचंही शरीर, सगळ्या प्राण्यांचं शरीर म्हणजे पुर. आणि यामध्ये जो राहतो, जो रंजन करतो, रंजन म्हणजे रंजन शब्दाचा अर्थ सर्वांना सुखी करणे असाही आहे. आत्मरंजन, त्याचप्रमाणे सुख प्राप्त करणे असाही आहे. रंजयती ती राजा, जो रंजन करतो त्याला राजा असं म्हणावं. तेव्हा या पुरामध्ये, शरीरामध्ये जो राहतो तो पुरंजन म्हणजे आपला जीवात्मा, हा आपला देहामध्ये राहतो. आता या संबंधी काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीची आपण जयंती या अर्थाने साजरी केली ज्ञानेश्वरीची, की नाथांनी म्हणजे मूळ ज्ञानेश्वरी आधी लिहिली, पण नाथाने जेव्हा त्याचं शुद्धीकरण केलं, किंवा नाथ म्हणतात की ज्ञानेश्वरी आधी शुद्ध आहे, ती काही अशुद्ध नव्हती, पण लोकांनी वाचून लिहून शुद्धाबद्ध, काही लोक अबद्ध लिहिलं, एखाद्या लेखकाची चूक, त्यामुळे शब्द चुकला, वाचकाची चूक, म्हणून ती शुद्धाबद्ध झाली. ती मी सगळ्या प्रकारच्या ज्ञानेश्वरीची प्रती तपासून शुद्ध केली. त्याची काल जयंती होती. त्यानिमित्ताने काल अनेक लोकांनी 15वा अध्याय ज्ञानेश्वरीचा वाचला. तर त्या ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाचा संदर्भ आपला पुरंजन कथेशी कसा जुळणार आहे ते सांगतो. यामध्ये प्रामुख्याने ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, यामध्ये प्रकृती स्थानिकर्षती या मुद्द्यावर माऊलींनी विवेचन करताना काय सांगितलंय पहा. ते म्हणतात, आपण पया आपण कुटुंब होई जे. हा आत्मा वास्तविक मुक्त आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, पण तो काय करतो, तैसा आपल्या विस्मृती आत्मा आपणची प्रकृती. तो आत्मा स्वतःला प्रकृती मानतो. आता इथं काय झालं, हा जो पुरंजन आहे तो हिच्या एवढा नादी लागला की ती आणि मी वेगळी नाहीत असंच समजू लागला. मग सारिखा गमोनी पुढती ती येशीची भजे, तिलाच भजू लागला, तिची सेवा करू लागला, तिच्या सोबतच राहू लागला. कोणाच्या, या पुरंजनीच्या. जी पुरंजनी त्याला काल भेटलेली आपण पाहिली. आणि मग माऊलींनी पुढे पूर्ण पुरंजनाची मांडणी केलेली आहे कमी शब्दामध्ये. मनाच्या रथी वळ घे, मनाच्या रथामध्ये बसला, श्रवणाच्या द्वारी निघे. श्रवणाच्या द्वाराकडे गेला, 9 द्वार आहेत. मनाच्या रथावर बसला आणि श्रवणाच्या द्वारे निघे. मग शब्दाची यारी घे राना माझी. मग शब्दाच्या रानात गेला. कशाच्या द्वारे, कर्णाच्या द्वारे, कानाच्या द्वारे, श्रवणेंद्रियाच्या द्वारे इंद्रियाचं सुख घ्यायला लागला आणि शब्द सुख प्राप्त करून घ्यायला लागला. तोची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेची मोहरा आणि स्पर्शाची घोरा वना जाय. स्पर्शाची घोरा वना जाय. स्पर्शाला घोर वन म्हटलंय. का बरं? त्याचं कारण असं आहे की स्पर्श जो आहे तो
आपल्या त्याला आपण देहसुख म्हणू. जे देहसुख आहे, स्पर्श सुख आहे, त्याला डोळे नसतात, ते आंधळे. त्वचा ही आंधळी आहे. त्वचाला कुठे डोळे येतो? त्वचेला डोळे नाहीत. तिला काही कळत नाही. तिला समोरची व्यक्ती कोण आहे कळत नाही. ती फक्त आपल्या वासनेमध्ये दंग असते. म्हणून त्याला त्वचेची या घोरा वना जाय असं म्हटलं. घोर वनामध्ये एका अभंगामध्ये माऊलींनी म्हटलंय की त्वचेची या राना जाऊ नको मना, तेथ नंदाचा कान्हा डोळा घाली वो माये. त्वचेची या राना जाऊ नको मना. अहो त्वचेकडे जाऊ नका. का? त्वचा तुम्हाला आंधळी करून टाकते. त्वचेमुळं, त्वचेच्या सुखामुळे माणूस कामांध होतो आणि कामांध झाल्यावर त्याला काही कळत नाही. कोण आहे त्याला बहीण कळत नाही, त्याला आई कळत नाही, त्याला परस्त्री कळत नाही. तो केवळ तिच्या नादामध्ये तल्लीन राहतो. म्हणून त्याने म्हटलंय, तोची प्रकृतीचा वाघोरा करी त्वचेची मोहरा आणि स्पर्शाची घोरा वना जाय. कोणी एकी अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी. हा पुरंजन जे काल आपण वर्णन केलंय तेच माऊलींनी केलेले. तो रिघोनी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी शैरा हिंडे. मग रूप बघू लागतो डोळ्याच्या द्वारामध्ये. कुठं बसलाय? पण मनाच्या रथावर बसलाय आणि वेगवेगळ्या इंद्रियांच्या मधले सुख घेऊ लागलाय. का रसनेची वाटा निघो निघा सुभटा, रसाचा दरकुटा भरोची लागे. नातरी येणीची घ्राणे देह शुकरी निघणे, मग गंधाची दारुणे आडवे लंघी. याप्रमाणे शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श या पाची संवेदना माऊलींनी आपल्या समोर मांडल्या. आणि असा हा देहेंद्रिय नायके धरून मन जवळीके. त्याने मनाला जवळ केलं. वास्तविक हे मन भगवंताच्या चरणी लागायला पाहिजे, पण तो विषयाच्या नादी लागून त्या मनाला अनेक विषयाला भोगायला लावतो. भोगजिते शब्दादिके विषय भरणे. म्हणजे या ठिकाणी प्रकृती स्थानिकर्षती या मुद्द्यावर माऊलींनी पूर्ण पुरंजन चरित्रच आपल्या समोर मांडले 5 ओवीमध्ये. याप्रमाणे सांगायचं, अशा या तल्लीन झालेल्या या पुरंजनाला पुढे काही सुधरत नव्हतं. पण एकदा घटना अशी घडली की तो हिला पुरंजनीला सोडून एके ऋषी मृगयेला गेला. हा मृगयेला गेला. तो अश्व त्यांनी जोडले रथाला आणि तो निघाला. आता इथे 5 सगळ्या गोष्टीचं 5चं वर्णन केलंय. पंचबंधुरम हे 5 इंद्रिय, 5 इंद्रियाच्या सगळ्या शक्तीनिशी तो गेला. फक्त बुद्धी सोबत नव्हती. बुद्धी नसते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा बुद्धीचा आपला संबंध संपतो. आपल्याला ज्ञान नसतं. आपण आपल्याच नादामध्ये पंचेंद्रिय मात्र असतात. कारण आपल्याला भीती वाटते, आपल्याला दिसतं, डोळे झाकले तरी दिसतं, ऐकू येतं. हे सगळं स्वप्नात चाललेलं असतं. याप्रमाणे आसुरी वृत्तीमाश्रित्य, आसुरी वृत्ती, आसुरी वृत्ती म्हणजे राक्षसी वृत्ती. आसुर किंवा असुर या शब्दाचा अर्थ असा आहे की जो केवळ या पंच इंद्रियांच्या द्वारे सुखाचा भोग घेतो, केवळ सुखलोलुपता ज्याच्या जवळ आहे आणि जो अत्यंत कठोर वृत्तीने, क्रूर वृत्तीने सुखाचा उपभोग घेतो, त्याला असुर असं म्हणायचं. अशा आसुरी वृत्तीमाश्रित्य तो गेला, वनामध्ये गेला. अनेक मृगया त्यांनी केल्या आणि मृगया करून त्यावेळेला त्याला आठवण नाही झाली की आपली पुरंजनी सोबत नाही, याची आठवण नाही झाली. आणि मग अनेक ते त्या ठिकाणी मेध्य पशु मारले आणि आल्यानंतर रथ जागेवर ठेवला, त्यातून उतरला आणि परिश्रम झाले होते म्हणून स्नान करून तसाच पहुडला. आणि मग झोपेतून जागा झाल्यावर मग विचारतो, अरे आपली पत्नी कुठे दिसत नाही, तिचा आवाज येत नाही, तिची हालचाल दिसत नाही, तिचे शब्द ऐकू येत नाहीत. का बरं? पण तिला विचारायची शक्ती नाही, ताकद नाही. मग दासींना विचारलं, का हो दासींनो, आज आमची ही दिसली नाही का? कोण? आमची मालकीणबाई, आमच्या मालकीणबाई दिसल्या नाहीत का? ती म्हणे हो. कुठे आहेत? ते म्हणे त्या जे तुम्ही निघून गेलात आणि त्या जे क्रोधागारामध्ये गेलात त्या बाहेर आल्या नाहीत, त्या खोलीमध्ये पण. अबाबाबा म्हणे आता मात्र याला वाटलं
ती जर क्रोधागारात आहे तर ती आपल्याला तिला वळवावं लागेल, तिचं मन आपल्याकडे आकृष्ट करावं लागेल. पुरंजन म्हणतो, अगं तिने दार लावून घेतलेलं होतं, अगं उठ दार उघड, मी आलोय. तरी तिने दार उघडलं नाही. अगं तुझ्याशिवाय मला करमत नाही, तुझ्याशिवाय मी एकटा आहे. अगं तू नशील तर माझं घर हे उदास होईल. तू गृहिणी आहेस माझी आणि तू रडू नको. न व्यचष्टवरारोहाम गृहिणी ग्रहमेधिनीम. अगं तू माझी गृहिणी आहेस, ग्रहमेधी. तुझ्याशिवाय धर्मकर्म कसा चालेल बरं माझा, आणि तुझ्याशिवाय मला सुख तरी कसं मिळेल. तू माझी मालकीण आहेस. यदि नस्यात गृहे माता. अहो घरामध्ये जर पत्नी नसेल तर घर उदास होतं व वर्तते साललं ना. घरामध्ये स्त्री नसेल, आपण म्हणतो ना घरची लक्ष्मी आहे, ती नसेल तर घर उदास होतं, खायला उठतं. आणि हे पहा दार उघड, दीपयंती पदे पदे असं म्हटल्यानंतरही ती रागाने दार उघडते. दार उघडल्याबरोबर हा आतमध्ये जातो. अगं तुला राग आला का? का बरं? कशामुळे राग आला? माझ्यावर का रागवली सांग बरं. सांत्वन लक्षणा, या मोठ्या गोड भाषेत तिचं सांत्वन करू लागला. आणि तो म्हणू लागला, हे पा तू माझी प्रेयसी आहेस, तू माझी अति प्रेमाची आहेस, पण तू माझ्यावर रागू नकोस. असं म्हणून त्यांनी तिला आलिंगन दिलं. आणि तरी सुद्धा ती हसायला तयार नाही. शेवटी मोठ्या गोड भाषेत तिच्या डोक्यावरून हात फिरवला. काय अवस्था करून घेतली, तुझं कुंकू एकीकडे गेलं, तुझी टिकली एकीकडे गेली, तुझे केस एकीकडे विस्कटलेत, तुझ्या डोक्यावरचे सगळे फुलं इकडे तिकडे पडलेत, काय वस्त्र अस्ताव्यस्त झालेत, उठ उठ उठ. असं म्हणून शेवटी भागवतकार म्हणतात, पस्पर्श पाद युगुल. पाय पडला, पाय मी आता पाय पडतो म्हणे तुझ्या, उठ लवकर, माझ्यावरचा राग सोड. पाय पडला. का पाय पडला? अहो म्हणले सांगितलंय संतांनी. काय सांगितलंय म्हणले? नाव घ्यावे गाढवाचे, चरण धरावे बायकाचे. संतनाथांनी सांगितलंय. काय म्हणले? गाढवाचं नाव घ्या. हो म्हणले, नाथांनी सांगितलंय नाम घ्यावे गाढवाचे आणि चरण धरावे बायकाचे. म्हणून बायकाचं चरण धरलं म्हणे, म्हणून कलियुगातले लोक बायकाचे चरण धरू लागले. अहो म्हणले त्याचा अर्थ असा नाही, नाम घ्यावे गाढ वाचे, वाचेने गाढ नाव घ्या, प्रगाढ, आणि चरण धरावे बा एकाचे, भगवंताचे, एकनाथाचे चरण धरावेत. असो, याप्रमाणे त्या पुरंजनाने तिचे पाय धरले, भागवतकार सांगतात. आणि मग मात्र तिला लाज वाटली, हसली, मुरक्या मुरक्या हसू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तसे अश्रू त्यांनी पुसले. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सुंदर अशा प्रकारचं तिचं सौंदर्य पाहू लागला. वक्त्रण्यते वितिलकम मलिनम. काय तू रडलीस, पडलीस, सगळ्या अंगाला धूळ लागली, सगळ्या वस्त्राला धूळ लागली, लोळलीस का काय? तू लोळून घेतली. पश्ये स्तनाव विशुचो बहतो सुजातो. आणि तुझे इतकं सुंदर चेहरा, बिंबा धरोष्ठी असलेली तू या ठिकाणी धुळीमध्ये माखून गेली. आणि एवढा प्रत्यक्ष तुझ्यासारखी मदन असलेली किंवा मदनाचा बाणच असलेली स्त्री समोर असेल तर कोणता पुरुष तुझ्या नादी लागणार नाही सांग बरं. आजपासून मी तुझ्या सोबतच राहीन, तुला घेऊन जाणार सगळीकडे, तुला सोडून कुठेही जाणार नाही. ही स्वप्नावस्था होती. स्वप्नामध्ये बुद्धीशिवाय माणूस जातो. याप्रमाणे नारद म्हणतात, पुरंजनांनी तिची समजूत काढली आणि मग दोघा जणांनी स्नान वगैरे केलं आणि रममाण झाले. आता पुरंजनी महाराज रेमे रमयती पतिम. याप्रमाणे दोघं एकांतात रममाण झाल्यावर स्वस्तेनं केलं आणि शयान उन्नमध्य महामना, स्नान वगैरे करून भोजन वगैरे केलं. याप्रमाणे तो तिच्यामध्ये इतका तल्लीन झाला. भागवतकार म्हणतात, क्षणार्धमिव राजेंद्र. किती दिवस गेले पत्ता नाही लागला. अहो सुखाचा काळ क्षणात जातो माणसाचा. तुकाराम महाराज म्हणतात ना की सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. माणसाला सुखाचा काळ क्षणात गेल्यासारखा वाटतो. अहो तारुण्य संपलं आणि क्षणार्धमिव राजेंद्र व्यतिक्रांतम नवम वया. व्यतिक्रांत नष्ट झालं. पाहता पाहता म्हातारपण आलं. म्हातारपण आलं. अरे बापरे, केस तर पांढरे झाले, मग चला काळे करा. दात तर पडले, मग खोटे बसवा.
कानाने ऐकू येईना, मग यंत्र बसवा. अरे अरे अरे, किती किती यांत्रिकता. पण मूळ जो तुमचा शारीर शक्तीचा धर्म आहे तो मात्र नष्ट झाल्यावर पुन्हा आपल्याला तो येऊ शकत नाही. आपण किती कृत्रिमतेच्या गोष्टी केल्या तरी. क्षणार्धमिव राजेंद्र व्यतिक्रांत नवम भया. ते म्हणतात याप्रमाणे या पुरंजनीपासून 1100 पुत्र झाले आणि 110 स्त्रिया झाल्या. ह्या सगळ्या वृत्ती आहेत याप्रमाणे. आणि मग त्यांचं कुटुंबही वाढलं, वय म्हातारपण आलं, दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान अशी अवस्था झाली. आणि डोळे थकले काही न बघती, नन्ना म्हणते मान अशी अवस्था झाली. आणि चंडवेग येथे ख्यातो, तेवढ्यात चंडवेग आला. चंडवेग गंधर्व आहे, तो आला. त्याच्याबरोबर त्याच्या 360 स्त्रियाही होत्या, काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या, अर्थात दिवस आणि रात्री. याप्रमाणे 720 हे सगळे मिळून होतात. याप्रमाणे 360 अधिक 360 वर्ष हे दिवस आहेत. रात्री आणि दिवस मिळून 720 हे आले. त्यांच्यावर हल्ला करू लागले. त्यांचे 5 फण्यांचा जो नाग होता, तो रक्षण करणारा, तो युद्ध करून करून थकून गेला. कोणते? पंचप्राण. पंचप्राण कंठाशी आले आपण म्हणतो. हे पंचप्राण थकून गेले. सप्तमी शतैरेको. याप्रमाणे या गंधर्वाबरोबर युद्ध करता करता पंचप्राण कंठाशी आले. आणि मग त्याच्यानंतर कालस्य काळाची मुलगी आली. काळाची मुलगी कालस्य दुहिता. कोणती? ती म्हणती ही काळाची जी मुलगी आहे ती वर शोधत आली. मला नवरा कोणी मिळतो का याचा शोध घेत आली. कालस्य दुहिता काचित त्रिलोकी वरमिच्छती. ही पाहिल्याबरोबर कोणी तिच्याबरोबर लग्न करायला तयार नव्हतं. नारद म्हणले ती माझ्याकडे आली एकदा, मला म्हणली नारदा माझ्याबरोबर लग्न करा. तेव्हा मी म्हणलं नाही हो, मी लग्न नाही करणार, मी ब्रह्मचारी आहे. असं म्हणल्यावर ती मला शाप दिला की तुमचे पावलं एका ठिकाणी कधीच राहणार नाही. मी म्हटलं बरं झालं, शाप तर शाप, मला काय, शाप आणि वरदान सारखंच आहे. याप्रमाणे नारद म्हणतात या जी वार्धक्य, जरा म्हणजे वार्धक्य, ही कालकन्या आहे, ती जरा आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळ आली. जरा म्हातारपण पहिल्यांदा कुठे येतं? कानाच्या जवळच्या केसांमध्ये येतं. कशामुळं? ते म्हणतात सांगो आली गोष्टी. कान गोष्टी सांगते म्हणती, बाकी कोणाला ऐकू येईल म्हणून हळूच आपण म्हणतो तुझ्या कानात गोष्ट सांगतो बरं का, म्हणून हळूच काहीतरी सांगतो. तर ही कर्णमुळी, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. कानाच्या मुळा जवळ येऊन इथले केस पांढरे होतात ना, ती गोष्टी सांगते. कान गोष्ट करते काय? मृत्यूची भेटी जवळ आली. लवकरच तुमचं आता तिकडं चालू आहे, तुमची प्रस्थानाची तयारी करा. याप्रमाणे ती सांगते, पण आपण दुर्लक्ष करतो, पुन्हा त्याच्यावर काळ फासतो, दुर्लक्ष करतो. ते मुळात ही कर्णमुळी कानापाशी येते जरा. ती म्हणते मला, नारद म्हणतात एकदा या जरेनी वृतादात पूर्वे वरम. तिने पुरुषी लग्न केलं होतं म्हणे एकदा, कारण जयातीने आपलं म्हातारपण दिलं ना. पुरुनी लग्न केलं आणि म्हणून पुरुला तिने राज्य प्राप्त करून दिलं. अशी ही जरा आहे. ती आली, ती यवनेश्वरम. यवनेश्वराला म्हणते हे पा, यवन हा यवनेश्वर म्हणजे रोग आहेत वेगवेगळे. त्याला म्हणते माझ्याबरोबर लग्न कर. तो म्हणतो नाही नाही, तुझ्याबरोबर मी नाही लग्न करत. का? अगं तुझ्याबरोबर लग्न कोण करणार आहे? तुझ्याबरोबर आता लग्न करण्यापेक्षा प्रज्वारोय मम भ्राता, माझा भाऊ आहे प्रज्वार नावाचा, तो माझा भाऊ आहे, तो आता येणारच आहे. तो, तू आणि मी, तू माझी बहीण आजपासून. तेव्हा त्वमच मे भगिनी भव, तू माझी भगिनी हो, तू माझी बहीण, प्रज्वार माझा भाऊ आणि मी, असं सगळे मिळून आपण याच्यावर हल्ला करू, या पुरंजनावर हल्ला करू आणि त्याला जर्जर करून टाकू. याप्रमाणे सगळे सैनिक आले. सगळ्या सैनिकांनी सगळ्या बाजूनी घेराव घातला आणि त्याचे एक 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 तट पाडायला सुरुवात केली. काल कन्यापी पूजे पुरंजनपुरम भलात. त्याचं सगळे पुरं उद्ध्वस्त केले. पुरंजनाचे सगळे उंच उंच अशा प्रकारच्या माड्या, होड्या, त्याचप्रमाणे तट
तटबंदी सगळ्या उद्ध्वस्त करून टाकल्या, सगळ्या बेशी पडायला सुरुवात झाली. कोणत्या? अहो, कानाने ऐकू येईना, डोळ्याने दिसेना, दात पडून गेले. हे सगळं अवयव आपल्याला अत्यंत शिथिल झालेले दिसतात, त्यातली शक्ती गेलेली दिसते. म्हणजे एक 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 हे बेशी पडू लागल्या. आणि या मोरोपंत म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला सर्वत्र कृतांत कटका मलध्वज जरा दिसू लागली, कृतांत कटका मलध्वज जरा दिसू लागली. पुरस्सर गदा सवे झगडता, गदा म्हणजे दुःख, पुरस्सर गदा सवे झगडता तनू भागली. समोरच्या दुःखाला तोंड देत 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 हे शरीर किती दिवस टिकणार आहे, याप्रमाणे ही अवस्था झाली. आणि मग ते म्हणतात याप्रमाणे त्या पुरंजनाच्या नगरीला आग लागली, आग लावली यांनी. सगळे भीमसैनिक आले आणि गंधर्व व्यवक्रांता, संपूर्ण नगर यवनक्रांत झालं. शत्रूच्या सैन्याने वेढलं गेलं. तिथे कालकन्या सुद्धा होती आणि तिने आग लावली. ददाहताम पुरीम कृष्णाम राहतो प्रियची कीर्षया. प्रज्वार म्हणजे सन्निपात, ताप आला, ताप. मृत्यूच्या वेळेला प्रचंड भयंकर ताप येतो. या तापामधून त्याला ताप प्रज्वार म्हणतात. आणि या तापेमध्ये लोक बडबड करतात, ज्याला आपण या सन्निपात म्हणतो. सन्निपातामध्ये लोक बडबड करायला लागतात. लोक म्हणतात जाऊ द्या. आणि याप्रमाणे एखाद्या वृक्षाच्या कोटारामध्ये आग लागावी, त्याप्रमाणे गंतुमैच्छतो वृक्ष कोटारा दिवस आणला. याप्रमाणे त्यांचे पुत्र, आता यांची मुलं होते 110 कन्या होत्या, 1100 पुत्र होते. त्यांच्या पुत्री पौत्र हे सगळी एवढी संतती पण सगळी नष्ट होऊ लागली. आणि मग मात्र पुरंजनाला वाटू लागलं की अरे, यांनी माझ्यावर हल्ला केला, पण माझ्या बायकोचं काय होईल. बिचारी माझ्या बरोबर कायम असायची, माझ्याशिवाय जेवली नाही, माझ्याशिवाय खाल्लं नाही, माझ्याशिवाय झोपली नाही, मी नसेल तर रडत राहिली, उपाशी राहिली. अशी माझी पत्नी, तिचं काय होईल. बाकी कोणाची आठवण नाही. मुलांना त्यांच्या बायका आहे, पोरांना त्यांचे भाऊ आहेत, मुली तर लग्न होऊन गेले सासरी, त्यांचे पतिराज आहेत, आपले जावई आहेत. पण आपल्या पत्नीचं काय होईल म्हणून आपल्या पत्नीचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि लोकांतरंगतवती आणि दध्या प्रमदया दिनो विप्रयोग उपस्थिते, विप्रयोग उपस्थिते. आला क्षण नाडिका कशा रुद्ध होतात, सगळ्या नाड्या रुद्ध होतात. कास आणि श्वास, आपल्या छातीमधले सगळे श्वास निरोध होतो. कास श्वास एकत्र झाले, त्यामध्ये गतिरुद्धता येते. आणि लोकांतरम गतवती, याप्रमाणे अशी स्थिती झाल्याबरोबर सैनिक आले, यमराज, आणि त्यांनी याला ओढून नेलं. याप्रमाणे तो तिथे जागच्या जागी येऊन पडला. त्यांनी वर्णन केले की अशा पद्धतीने पुरंजन या ठिकाणी मृत झाला. गृहीतुम कृतधीरेनम, पण शेवटी माझ्या पत्नीचं काय होईल असं म्हणल्यामुळं, आपल्या पत्नीचा विचार आल्यामुळं त्याला स्त्रीचा जन्म प्राप्त झाला. नंतर स्त्रीचा जन्म प्राप्त झाला आणि तिचं लग्न झालं. उपयमे वीर्यपणाम वैदर्भी मलयध्वजा, हा मलयध्वजाशी तिचं लग्न झालं. त्या ठिकाणी त्या स्वयंवरामध्ये त्या मलयध्वजाने हिला जिंकलं आणि हिच्याबरोबर लग्न केलं. युधी निर्जित्य राजन्यान पांड्य परपुरंजया, हा तो पांड्य नरेश महाराज मलयध्वज होता. त्यांनी समरांगणामध्ये हिला जिंकल्यामुळं हिच्याबरोबर विवाह केला. त्यानंतर त्यांना एक श्यामलोचन अशा प्रकारची कन्या आणि 7 पुत्र त्यांना झाले. पुढे ते द्रविड देशचे 7 राजे झाले. आणि त्यानंतर आता या मलयध्वजाबरोबर ही राहू लागली. अनेक वर्ष संसार केला. नंतर मलयध्वज हा वनामध्ये गेला. वनात फिरत 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 गेला. त्यांनी सर्वसंग परित्याग केला आणि तो वनामध्ये आला. वानप्रस्थ स्वीकारला. तिथंही त्यांच्या सोबतच राहिली. तपसा विद्या पक्व कशा योग, त्या ठिकाणी तपश्चर्या करत, योगचर्या करत तो राहिला. त्याच्याबरोबर ही राहिली. हिने त्याची सेवा मात्री एकरूपपणाने केली, एकनिष्ठेने केली. विशुद्ध ज्ञान दीपेन स्फुरत अभिषतो मुखम्म, याप्रमाणे
पतिम परमधर्मज्ञम, पतीची सेवा करण्यात फार पटाईत ही वैदर्भी मलयध्वजाची पत्नी आणि प्रेमणा पर्यंत दित्वा भोगांचा पती देवता अत्यंत प्रेमाने सेवा करत करत राहिली. आणि एके दिवशी या पतीनं समाधी लावला आणि समाधी लावून तो पती मृत झाला. पण तिला कळलंच नाही आपला पती मृत झाला, हे तिला कळलं नाही. नेहमीप्रमाणे ती सेवा करत राहिली आणि एकदम त्याच्या पायाला दर्शन घेताना एकदम तिला पाय थंड लागले. अरे आपल्या पतीचा मृत्यू झाला. आणि मग मात्र रडू लागली. उठा उठा, अहो उठा न, तुमची मी पत्नी वाट पाहते. उत्तिष्ठोत्तिष्ठ राजर्षे, अहो राजर्षी उठा, मी तुमची वाट पाहते, तुमची सेवा करते. म्हणून मोठ्याने गळा काढला, रडू लागली. एवं विलंपंती बाला, रडू लागली. काय करावं कळेना. अशा त्या प्रेताला तिने आलिंगन दिलं, तिला सोडवे ना त्याचं प्रेत. चित्तीम दारोमयम चित्वा, आणि शेवटी आपल्या मनामध्ये विचार केला सहगमन करायचा विचार तिने केला आणि चिता रचली. चितीम दारोमयम चित्वा तस्याम पत्यो कलेवरम, त्याच्यावर पतीचं कलेवर ठेवलं आणि तिथे बसून राहिली. एवढ्यात ब्राह्मण तिथं आला. हा ब्राह्मण म्हणजे कोण होता? अहो याचाच मित्र पूर्वजन्मातला अविज्ञात होता. हा आला. का त्वम कशाशी गो वायम, आणि म्हणू लागला, का ग अहो तुम्ही रडता कशासाठी बाईसाहेब, का रडू लागल्यात तुम्ही? ती म्हणाली, अहो बघा ना, माझा पती हा ठार झाला, या ठिकाणी मृत झाला. त्यांनी आणि मी आयुष्य एकत्र काढलं, त्यांनी मला युद्धामध्ये जिंकलं होतं आणि आज मात्र तो माझ्यासोबत नाहीये. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो, अहो पती हा काय इथंच आहे ना, पती कुठे गेलाय? अहो म्हणाले पतीचा आत्मा नाहीये, पती आहे, पतीचं शरीर आहे, तुला पाहिजे तर शरीर घे ना म्हणे. असं म्हणल्यावर ती म्हणते, अहो शरीर घेऊन काय करू, तो जिवंत नाही, आत्मा नाहीये. मग तो सांगतो, अगं तू विचार कर, आत्मा हा अमर आहे, आत्मा यातून गेला नाही ना आलाय नाही. फक्त तुम्हाला वाटतो आत्मा या शरीरात होता आणि आता तो गेला. तो कुठेच गेला नाही, तो इथेच आहे, तो मेला नाही, तो नष्ट झाला नाही. तुझा पती आहेच आहे. शरीर पाहिजे तर घे आणि आत्मा पाहिजे म्हणशील तर आत्मा अमर आहे, त्यामुळे रडायचं काही कारण नाही. पंचारामम नवद्वारम एकफलम त्रिकोष्ठकम, आणि तू कोण आहेस? तर ती म्हणते, मी विदर्भ कन्या आहे. अगं तू विदर्भ कन्या नाहीस, तू याची मलयध्वजाची पत्नी नाहीस, मग तू मी कोण आहे? अगं तू आणि मी मित्र होतो, आठवतं का तुला? ती म्हणे, तू आणि मी मित्र होतो? मागच्या जन्मामध्ये तू माझा मित्र होतास, पुरंजन नावाचा. मी तुझा सोबती होतो. आपण दोघं दूर फिरत 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 गेलो आणि मग तुला एक सुंदर अशा प्रकारचं शहर दिसलं. नवद्वारवती शहर तू पाहिलं. पंचारामम नवद्वारम एकपालम त्रिकोष्ठकम, त्या ठिकाणी सुंदर उपवन पाहिले, सुंदर स्त्री पाहिली आणि मोठे मोठे सुंदर अशा प्रकारचे आपण म्हणजे दुकानं पाहिले आणि तू दंग झालीस. तुला असं वाटलं की आपण याच्यामध्ये जावं आणि तू मला सांगितलं मी आत्ता येतो आणि जे आला नाहीस ते एक जन्मभर तिकडे राहिला नाही, आता दुसरा जन्म तुला प्राप्त झाला. भूल भुलैया जसा असावा त्याप्रमाणे तू भूल भुलैयेमध्ये भुललीस, रस्ताच विसरून गेली, कुठं जायचं याचा रस्ता विसरून गेली. तस्मिन त्वम रामया प्रुतो रम मानुष तो स्मृती ही, तू ज्ञान शून्य झाली, तू ज्ञान विसरून गेलास. आणि न पतिस्त्वम, तू हा तुझा पती नाही, तू याची पत्नी नाही, हे फक्त मानीव आहे. तू कोणाची पत्नी नाहीस, हा तुझा पती नाही. न पतिस्त्वम पुरंजन्या वृद्धो नवमुखे, या नवद्वारवती शरीरामध्ये तू केवळ राहिलीस किंवा राहिलास आणि म्हणून हे सगळं आपलंच आहे, हे सगळं मीच आहे असं समजलीस. माया हेशा मया सृष्टा, ही सगळी माझी माया आहे, हे सगळं माझं केवळ माईक स्वरूप आहे, हे तुला ओळखू नाही आलं. मन्यसे नोभयम यद्वै हंसो पश्यामयोर गतिम, तेव्हा हे सगळं सोडून दे, विचार कर आणि हंसगती म्हणजे ज्ञानगती, ज्ञान प्राप्त कर आणि मग अहम भाव यातला काढून टाक. केवळ ईश्वर आणि मी एक आहे हे समज. हा सगळा संसार खोटा आहे हे लक्षात घे
हा सगळा मनाने तयार केलेला आहे. यथा पुरुष आत्मान मेघ माधुर्य चक्षुषो हो. ज्याप्रमाणे एखाद्या आरसे महालामध्ये आपण जावं आणि आरसे महालात गेलं तर सगळीकडे आरसे असतात, मग सगळीकडे आपणच रूप दिसतात. मग कधी आपण तिरपे उभे असलेले आहेत, कधी पाठमोरे आहेत, कधी समोर आहेत, कधी इकडचे आहेत, आणि कधी कधी तर आपल्याला वेळ लागायला लागतो, आपल्याला वेळ सुद्धा लागू शकतो. सगळीकडे आपणच दिसतो आणि आपण घाबरतो. जसं आरसे महालामध्ये सगळीकडे आरसे आहेत आणि प्रतिबिंब आपलंच आपल्याला दिसतं. यथा पुरुष आत्मानमेक महादर्श चक्षुषो द्विधा, अनेक विध आपल्याला आपले रूप दिसतात. त्याप्रमाणे हा संसार माणसाला अनेक जन्म घ्यायला लावतो. तथैवांतरमावयो हो. याप्रमाणे एवं स मानुसो हंसो हंसेन प्रतिबोधिता. याप्रमाणे मानसे हंसो, मानस सरोवरामध्ये हंस राहतात. मानस सरोवर म्हणजे मन हे सरोवर आहे. मानस म्हणजे मन, मन हे सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये हंस, हंस म्हणजे सोहम हा सिद्धांत आहे. तो मी आहे. हंसा, हंस शब्द सोहम पासून झाला. तो मी आहे आणि तो मी आहे ही जाणीव जेव्हा होते तेव्हा ज्ञान प्राप्त होतं. तेव्हा हंसेन प्रतिबोधिता. अहम जो आहे तो भगवान स्वरूप, ईश्वर स्वरूप आहे. अहम आणि सोहम हे एकच आहे. अहम बहुश्याम प्रजायेय, हा अहमच पुढे विश्वव्यापक होतो, तोच ब्रह्मरूप होतो. आणि ब्रह्म आणि अहम वेगळं नाही. त्यामुळं अहम ब्रह्मास्मी ही भूमिका आपल्याला यामध्ये दिसते. ते म्हणतात की अशा प्रकारे या हंसाने प्रतिबोधित केलं, हंसाने हंसाला प्रतिबोधित केलं. कारण आपणही हंसच आहेत, पण आपण जसं त्या कवितेमध्ये किंवा गीतामध्ये एक राजहंस तो बदकाच्या बरोबर राहतो आणि त्याला वाटतं मी बदकच आहे. सगळे लोक बदक त्याचं रूप वेगळं असल्यामुळे त्याला चिडवतात आणि मग तो जेव्हा प्रतिबिंबामध्ये पाहतो मग त्याला कळतं अरे मी राजहंस आहे, एक मी बदक नाहीये, मी राजहंस आहे, हे त्याला कळतं. हे ज्ञान, आत्मज्ञान त्याला प्राप्त होतं. हे आत्मज्ञान म्हणजेच हंसेन प्रतिबोधिता. एवं स मानसो हंसो हंसेन प्रतिबोधिता. पण हंसालाच हंस सांगू शकतो. फक्त विस्मृत झाल्यामुळे हंसत्व तो विसरला, परब्रह्मत्व विसरला आणि केवळ जीवत्व त्याने धारण केलं. जीवत्व ही केवळ उपाधी आहे, ती आपण धारण केली आहे, पण आपण शिवच आहोत. शिवोहम शिवोहम आपल्याला, म्हणून आपण सारखं म्हणायला पाहिजे नाही मी जीव नाही, मी शिव आहे, मी जीव नाही, मी शिव आहे. शिवोहम शिवोहम ही जी धारणा आहे, ही जी उपासना आहे, ती अहम ब्रह्मास्मीची उपासना आहे. आणि याप्रमाणे या प्राचीन बधी राजाला नारदाने पारोक्षेण प्रदर्शितम, पारोक्षेण म्हणजे परोक्ष प्रिया इव हि देवा असं वेदामध्ये म्हटलंय. पारोक्षेण कारण सरळ सरळ एखाद्याला उपदेश केला तर त्याला राग येऊ शकतो. तू मूर्ख आहेस असं एखाद्याला म्हटलं तर त्याला वाईट वाटतं, म्हणून त्याला उदाहरण द्यावं लागतं दुसरं, आणि मग तो कसा आहे हे सांगावं लागतं आणि मग सांगावं लागतं की आता तुला ज्ञान झालं का. तुला इनडायरेक्ट म्हणतात त्याला, इनडायरेक्ट. तेव्हा पारोक्षेण म्हणजे इनडायरेक्ट. सरळ माणसाला, सरळ कोणत्याही व्यक्तीला सरळ सांगू नये. त्याची चूक जरी असली तरी त्याला इनडायरेक्ट सांगितलं म्हणजे त्याचा प्रभाव होतो. दुसऱ्याच्या उदाहरणातून त्याला उपदेश करावा लागतो. म्हणून आपल्याकडे हितोपदेश जे आहेत किंवा प्राण्यांवरून ज्या कथा आहेत, प्राण्यांवरच्या कथा, हितोपदेश, ह्या सगळ्या काय सांगतात की प्राण्यांवरच्या कथा आहेत त्या हितोपदेश आहेत, पण त्या आपल्याला केलेला उपदेश म्हणजे आपलाच आहे, ते म्हणजे वेगळं नसून आपणच आहोत. याप्रमाणे हे हितोपदेश या रूपात नारदानी ही पारोक्षेण प्रदर्शितम यत् परोक्ष प्रियो देवो भगवान विश्वभावनः. याप्रमाणे परोक्ष प्रिया इवै देवा. हंस हंस हंसेत यो ब्रूयात, हंसन नाम सदा शिवा असं आपण रुद्रामध्ये म्हणतो. हंस हंसेत यो ब्रूयात. हंस कोणाला म्हणायचं तर हंसन नाम सदा शिवा. हंस हे भगवंताचं नाव आहे. तेव्हा आपणही ईश्वरच आहोत, आपण भगवानच आहोत. फक्त आपल्यामध्ये या आरोपित बुद्धीमुळे आम्ही आमच्या स्वस्वरूपाला विसरलो. त्याप्रमाणे हे पुरंजनाचं आख्यान सांगितल्यानंतर मग यातलं रूपक या ठिकाणी समजून सांगतात की पुरंजन म्हणजे कोण
तर पुर म्हणजे शरीर, त्यामध्ये रंजन करणारा. मग अनेक जीव आहेत वेगवेगळे, ढेकणापासून उंदरापासून ते चिलटापर्यंत, डासापर्यंत आणि हत्तीपर्यंत अनेक जीव आहेत. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे जीवच आहेत. आप ब्रह्मस्तंभ पर्यंत आपण म्हणतो ना, आप ब्रह्मस्तंभ पर्यंत, ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत सगळे जीव, सगळ्यांचे शरीर म्हणजे पुरंजन. आणि म्हणून एकद्वी चतुष्पादम, कोणाला एक पाय, कोणाला दोन पाय आहेत, कोणाला चार पाय आहेत, कोणाला बहुपादकम, अपादकम, कोणाला पायच नाहीत. अमिबा वगैरे त्यांना पाय कुठे आहेत, सरपटतात. सर्प वगैरे यांना पाय नाहीत, ते सरपटतात. अपादकम, बहुपादकम. मग गोम आहे, ते 1000 पाय असतात. अशा अनेक पायाचे, पाय नसलेले, एक पायाचे, दोन पायाचे, असे अनेक, हे सगळे पुरुषच आहेत. पुरुष शब्द सुद्धा तसाच आहे. पुरुष म्हणजे लिंगवाचक नाहीये. पुरीषु शेरते इति पुरुषा. पुर म्हणजे शरीर, शेरते म्हणजे निद्रा करतो किंवा झोपतो, अर्थात राहतो. म्हणजे शरीरामध्ये जो राहतो तो जीवात्मा म्हणजे पुरुष. त्याप्रमाणे बुद्धींतु प्रमदाम. मग ही कोण आहे? पुरंजनी. ती बुद्धी आहे, ती प्रमद आहे. मुद्दाम प्रमदा शब्द वापरलाय. प्र म्हणजे विशेष आणि मदा म्हणजे मद, अर्थात मद म्हणजे आपल्या स्वतःमध्ये अहंकार घेऊन वावरणारी. मद म्हणजे अहंकार, मदोन्मत्तता, विशेष मदोन्मत्तता जिच्यामध्ये, ती प्रमद आहे. स्त्रीला अनेक नाव आहेत आणि हे सगळे नाव व्युत्पत्तीच्या अंगाने विचार केले तर मोठे गमतीदार आहेत. दारा हे स्त्रीला नाव आहे ना, पण दारा म्हणजे काय? विदारते ती दारा, जी दोन भाग करते घराचे, त्याला दारा म्हणतात. म्हणून दारा म्हणजे विदारण करणारी. त्याचप्रमाणे प्रमदा म्हणजे जिरा अहंकार जास्त आहे. म्हणून विद्यान्ममाहमिति यत्कृतम, हे माझं आहे, ते माझं आहे, अहंकार तिच्यामध्ये, म्हणून तिला प्रमदा म्हणतात. आणि 5 नाग कोणते? तर पंचप्राण आहेत. त्याचप्रमाणे बृहद्बलो म्हणू पंचाला पंचविषया, हे 5 विषय, 5 इंद्रिय. त्याचप्रमाणे नवद्वार म्हणजे आपल्या या ठिकाणी डोळे, कान, नाक इत्यादी सर्व अवयव म्हणजे नवद्वार आहेत. अक्षिणी नासिके, आणि प्रत्येक इंद्रियातून एकेकाचा अनुभव तो घेत असतो. प्रत्येक इंद्रियाच्या द्वारे तो सुख भोगतो. म्हणून त्यांनी सांगितलंय की तो रथावर बसला आणि या दिशेला गेला, त्याने हे भोगलं. त्याचप्रमाणे 5 पूर्वेला द्वार आहेत, दक्षिण आणि उत्तरेला एक द्वार आहे, ते कानाचं. त्यानंतर 2 छिद्र पश्चिमेचे द्वार आहेत. अविर्मुखी नावाचं द्वार आहे. त्याचप्रमाणे विभ्राजित नावाचं द्वार आहे, ज्याच्याद्वारे तो पाहतो. याप्रमाणे द्युमान नावाचा सखा तिथं असतो. आणि यामध्ये राहणारे लोक हे नेत्रहीन आहेत. कशामुळं? हात आणि पाय यांना डोळे नाही आहेत. अर्थात इंद्रिय हे हातपाय आहेत, पण यांना डोळे नाहीत. म्हणून त्या ठिकाणी वागिंद्रिय म्हणजे विपण आहे. त्याचप्रमाणे वाणीचा व्यापार आपण करतो. हे याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचं अन्न आपण खातो, ते बहुदन नावाचं ठिकाण आहे. अशा पद्धतीने हे सगळे ग्राम्य सुख, आसुरी मेढ, हे सगळं ग्राम्य सुख आहे. वैशसम नरकम, त्याप्रमाणे बुधस्थान हे नरकाचं स्थान सांगितले. अशा पद्धतीने तो देहरूपी रथामध्ये बसून, देहो रथस्विंद्रियाश्व, इंद्रिय हे अश्व आहे, इंद्रिय हे घोडे आहेत, आणि रथ हे शरीर आहे. आणि याप्रमाणे तो फिरत राहतो. मृगतृष्णा, ज्याप्रमाणे मृग जळ असावं त्याप्रमाणे मृग त्याच्या मागे धावतो, तसा हा सुखाच्या मागे धावतो. याचे 11 इंद्रिय, 11 इंद्रिय म्हणजे हे पंच अशा प्रकारचे विषय, ज्ञानेंद्रिय आणि इंद्रियाचे विषय हे तो उपभोगतो. आणि कालकन्या जरा, कालकन्या ही जरा आहे. आणि भय हे मानसिक आहे, शारीरिक आहे, सांसर्गिक आहे. सगळ्या प्रकारच्या त्रासाने तो त्रस्त होतो. आणि मग शेवटी ते म्हणतात द्वयम मनसा लिंगरूपेण स्वप्ने विचरतो यथा. आणि मग तो बुद्धीला सोडून कधी राहिला तर म्हणे स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये बुद्धी नसते, ती बुद्धीला सोडून तो सगळे स्वप्न पाहतो. जागृतीत आला की बुद्धी आली. म्हणून याप्रमाणे तो या ठिकाणी तिला सोडून राहतो. अशा प्रकारचा अर्थवाद इथे केलेला आहे. त्यानंतर आस्तिर्य द्रव्ये प्राग्रग्रैर, आणि नंतर मग ते म्हणतात की
एखाद्या नारद म्हणतात, हे पुरंजना, आता तू कसा आहेस तर तुला जीवाला कळत नाही. क्षुद्रंचरम सुमनसाम शरेणम मिथित्वा, एक हरिण असावं आणि हे हरिण चांगलं हिरवं हिरवं गवत दिसतं म्हणून पुढे पुढे चरत राहतं आणि सुंदर अशा प्रकारचं गायन त्याच्या कानावर येतं म्हणून तो लुब्ध होतो. असा लुब्ध होणारा हरिण पुढा उभी कीजे हरिणी मृग तटस्थ होय देखुनी. हरिणी पाहिल्याबरोबर जसा मृग तटस्थ होतो तव मागील कडुनी दीप व्याधू. माग मात्र एक व्याध उभा असतो. समोर हरिण दंग होतं हरिणीकडे पाहत पाहत आणि मागे व्याध उभा आहे, पण ज्याला त्या व्याधाचं ज्ञान नसतं. सगळे लांडगे त्याचे लचके तोडतात. हे लांडगे कोणते? दिवस आणि रात्र हे लांडगे त्याचे लचके तोडतात, पण ज्याला त्याचं ज्ञान नाही. आणि हा व्याध म्हणजे मृत्यू आहे. मरणाचे स्मरण असावे रामदास स्वामी म्हणतात. त्याप्रमाणे तो दंग होऊन जातो आणि केवळ लुब्ध होतो स्त्रीमध्ये, लुब्ध होतो आपल्या व्यवहारामध्ये. आणि असा हा आणिके द्रव्य असती ते सेविलिया माजविती वनिता ब्राह्म्यगती दर्शन मात्रे. याप्रमाणे माऊलींनी वर्णन केलेलं आहे. योग वासिष्ठ नावाचा त्यांचा एक अप्रकाशित ग्रंथ आहे. हे पारंपरिक वारकरी संप्रदाय ते मानत नाहीत, परंतु ज्ञानदेवांच्या नावावर आणखी काही ग्रंथ आहेत, त्यामध्ये योग वासिष्ठ आहे. त्या योग वासिष्ठ ग्रंथ गेल्या काही वर्षापूर्वी प्रकाशित केला. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की असा हा तैसा सेविता वनिता गोडी खचो लागे देहाची दरडी. याप्रमाणे जैसे अर्काची खीर शुद्ध दिसे श्वेताकार. अर्क म्हणजे रुटी. अर्क शब्द रुटीचं फूल, त्याला अर्क पुष्प म्हणतात. मग अर्क म्हणजे रुटी. त्या रुटीच्या फुलाचं जर सार काढलं तर आपल्याला पांढरं स्वच्छ दिसतं, दुधासारखं दिसतं म्हणे. जैसे अर्काची खीर शुद्ध दिसे श्वेताकार पयासाठी जे नर सेविता ती. जर पय म्हणून दूध म्हणून कोणी प्यायला लागलं तर काय होईल? देहाची दरडी खचो लागे, ताबडतोब मृत्यू त्याला येईल. त्याप्रमाणे तुम्हाला दिसतं सुंदर सगळं, पण हे सौंदर्य तुम्हाला लुब्ध करणार म्हणजे अडकवणार आहे. हे सगळं सांगितल्यानंतर मग या ठिकाणी ते म्हणतात की हे राजा, तुला मी हा उपदेश केला. नारद म्हणतात आता हे सगळं सोडून तू निघून जा. मग ते म्हणतात एवं प्राग्देहजम कर्म. मग या ठिकाणी त्यांनी एक प्रश्न विचारलाय, महाराज आम्ही एवढं सगळं कर्म करतो, हे कर्म या जन्मातलं झालं, मागच्या जन्माचा याचा काय संबंध आला? आणि आम्ही जे कर्म करतो ते या देहाने करतो, म्हणजे या वरचे अवयव स्थूल, त्या स्थूल अवयवाचा जीवाशी किंवा जीवात्म्याशी काय संबंध आहे? जीवात्मा तर वेगळा आहे, स्थूल देह वेगळे. मग असं असताना हा फरक मला हे सांगा, कर्म माणसाला बाधक का ठरतं? यावर नारद सांगतात मन एव मनुष्याचे पूर्वरूपाने जंसती. अरे राजा, जरी हे देह या जन्मातला वेगळा आहे, पण मन मात्र प्रत्येक जन्मात तेच आहे. हजारो जन्मातलं मन एक आहे. त्यामुळं त्या हजारो जन्मामध्ये, म्हणून या ठिकाणी पुराष्टकाची संकल्पना मगाशी मी सांगितलं दासोपंतांनी केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी 8 प्रकारचे पुरं सांगितलेत. त्यात विषय 5 आहेत, ज्ञानेंद्रिय 5 आहेत, कर्मेंद्रिय 5 आहेत, वायू 5 आहेत म्हणजे प्राणापान व्यान वगैरे, अंतःकरण 5 आहेत, अविद्या अज्ञान हे 6वं आहे, कामविषय 7वां आहे, कर्म संचित क्रियमान हे 8वं पूर आहे. याप्रमाणे यापरी जीवाचे बिढार आनंदमय कोश घर येर पुराष्टक नगर जयापरी. अशा प्रकारच्या 8 पुरामध्ये हा गुंतून राहिलेला जीव आहे. आणि म्हणून मन त्याचं तेच आहे. इतक्या वर्षामध्ये त्याचं मन बदलत नाही, इतक्या जन्मात त्याचं मन बदलत नाही. आणि मन एव मनुष्याचे पूर्वरूपाने संसती. आणि हे मन त्याचं कशा पद्धतीने बदलत नाही तर हजारो जन्मात मन एकच असल्यामुळं मागच्या जन्माची स्मृती या जन्मामध्ये जरी आपल्याला झाली नाही तरी आपण बघितलं कपिल महामुनीच्या कथेत 8व्या महिन्यापर्यंत त्याला स्मृती असते, त्याला मागचे सगळे जन्म आठवतात. बहिणाबाई म्हणजे संत बहिणाई, ज्यांनी इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया हे अभंग लिहिलेला आहे. तुका झाला शे कळस उभारले देवालया वगैरे. तर
त्या बहिणाबाईंनी शेवटी मृत्यूच्या प्रसंगी त्या खूप श्रेष्ठ दर्जाच्या अधिकारी होत्या आणि मृत्यूच्या क्षणी त्यांनी आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि मुलाला सांगितलं, हे पहा, माझे 13 जन्म मागचे कोणते त्यांनी सांगितले. मागचे 13 जन्म, या जन्मामध्ये माझे आईबाप कोणते होते ते सांगितले, मी कुठे जन्माला आले ते सांगितलंय, मध्य प्रदेशमध्ये मी कोण होते, असे 13 जन्म सांगितलेत. आणि नंतर सांगितलं, तुला आणखी एक जन्म आहे, मुलाला सांगितलं, त्या जन्मानंतर तुला मुक्ती मिळणार आहे आणि मी मात्र आता या जन्मानंतरच मला मुक्ती आहे. तेव्हा काही लोक, तार्किक लोक म्हणतात, अहो ते काय झोपेमध्ये आपलं तापेमध्ये बडबड करत होते. अहो तापेमध्ये बडबड, त्या योग समाधीने त्यांनी स्वतःला संपवून घेतलं. तेव्हा असे अदृष्टम अशुतम चात्र. मग वासरू सुद्धा त्यांच्या सोबत जे होतं अनेक दिवस, ते वासरू सुद्धा मागच्या जन्मीचं त्यांचं सोबतीचं होतं. मग त्याचा त्या ठिकाणी सहवास राहिला होता म्हणून वासरू म्हणून ते त्या ठिकाणी राहिलं. आणि त्या जिथे कीर्तनाला जात होत्या तिथेही वासरू सोबत यायचं, कीर्तन पूर्ण ऐकायचं. याप्रमाणे लिंगदेहाने माणूस या ठिकाणी लिंगदेहाच्या संघातातून तो जन्म घेतो. आणि हे लिंगदेह म्हणजे 16 पदार्थांचा किंवा 17 पदार्थांचा असा बनलेला असतो. याप्रमाणे स्वप्नी प्रियापुढे तरुणांगी निदेली चेववून अंगी आलिंगिल्या बिना आलिंगी सकामुकरी 15व्या अध्यायातलीच ओवी आहे की स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे एखादी स्त्री असावी आणि आपल्याला तिने सकाम करावं, त्याप्रमाणे या संसारामध्ये संसार खोटा असून सुद्धा आपल्याला बाधक ठरतो. ज्याप्रमाणे ते म्हणतात, जसं अमावस्याच्या दिवशी चंद्र आपल्याला दिसत नाही पण तो असतो, फक्त अंधारामुळे दिसत नाही किंवा त्याच्यावर सावली पडल्यामुळे दिसत नाही, त्याप्रमाणे यथा तृण जलू केयम. आणि मग सांगतात, ज्याप्रमाणे जैसा तृण जळायुका, तेच उदाहरण दिले जे कपिल महामुनींनी दिले, तेच उदाहरण नारद मुनींनी दिले. यथा तृण जलू केयम नापयात्यपियातिच न त्यजेंद्रिय मानोपी प्राज्ञाभिमतींजना. जसा हा तृणजलूक, या एखाद्या गवतावरचा किडा जसा पुढे जायचा असलं म्हणजे 2 पावलं आधी पुढे टाकतो आणि मग मागचे 2 पावलं सोडतो, तोपर्यंत सोडत नाही. तसा आपण या जन्मातून पुढचा जन्म निश्चित करूनच मागचा जन्म सुटतो माणसाचा. याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे दासोपंतांच्या गीतार्णवामध्ये दिसतं. जैसा तृण जळो आजुका अवधारी कुरुकुळ दीपका ते स्थान सांडून आणि का स्थळा जाता न सोडिता पूर्वस्थान धडे मागील करून पुढे वदन आन पान धरी ते एक पादे करून न सोडी पूर्वस्थान तेने चरणे जाण उभाचे राहे दुजे पाऊल पुढे करी तेने आन एक स्थान धरी मग हे मागील आवरी टाकी ये राही पुढे तैसाचे हा मरण काळी एक सांडी एक कवळी जीव ते स्थूळी कैसा सुटे. याप्रमाणे तो यातून सुटत नाही. अशा पद्धतीने सांगितल्यावर हे पुरंजन चरित्र सांगितलं आणि मग प्राचीन बरीही तिथून समुद्रामध्ये गेले आणि समुद्रामध्ये त्यांनी या समुद्राचं सेवन केलं. याप्रमाणे समुद्राच्या आतमध्ये इकडे या प्रचेतस त्या ठिकाणी समुद्रामध्ये गेलेलेच होते. त्यातून ते बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं तर सगळीकडे त्यांना झाडं दिसले. अरे म्हणले आपल्याला जायला वाट झाडं. शेवटी त्यांनी त्यांच्या योगाग्नीने त्यांच्या तोंडातून आणि नाकातून जो श्वास सोडला त्यातून झाडं सगळे जळू लागले. एवढ्यात झाडं जळू लागले आणि मग मात्र धाड झाड जळू लागले आणि तेवढ्यात ब्रह्मदेव मध्ये आले आणि ब्रह्मदेवानी थांबवलं. अरे 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 हो प्रचेतसा हो, थांबा, तुम्ही काय करता, तुम्ही झाडांना का जाळता, याने तुमचं काय वाईट केलं. अहो म्हणले आम्हाला रस्ता नाही. असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं थांबा, हे जाळू नका. इथे पर्यावरण रक्षणाचा सिद्धांत आपल्याला दिसतो. कारण ब्रह्मदेव सगळ्यांचे आईबाप आहेत. ते आले मुद्दाम आणि मग त्यांनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं थांबा, ह्या झाडाची मुलगी तुम्ही करा, तिच्या बरोबर लग्न करा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, सोयर पण केलं त्यांनी झाडाशी. आणि मग ही विख्याप्यन तुम्ही छंदाम गाम रुद्ध योचितही तर तो आणि भस्मसात क्रियमाणाम वृक्ष पितामहा. काही जे वाचलेले झाडं होते त्या झाडांनी ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून यांनी झाडांना वाचवलं. तेच ब्रह्मणा आदेशान मारेशा मुपई मिरे, मारिशा नाव होतं तिचं.
ही वार्क्षी म्हणजे वृक्षाची कन्या, वार्क्षी असं म्हणतात, मारिशा असं तिचं नाव. ही कंडू आणि प्रमलोचा यांची पुत्री. कंडू हा ऋषी होता, प्रमलोचा ही अप्सरा होती. त्यांच्यापासून ही जन्माला आली, पण दोघे सोडून निघून गेले आणि मग वृक्षांनी त्यांचं रक्षण केलं. चाक्षुषे त्वंतरे प्राप्ते. मग यांनी त्याच्याबरोबर लग्न केलं आणि सांगितलं, आता हे तुम्ही जावई आणि सासरे असं नातं तुमचं झालंय, आता जाळू नका यांना. याप्रमाणे वृक्ष संवर्धनाचा संदेश आपल्याला इथं दिसतो. आणि यांच्यापासून पुढे मग पुन्हा दक्ष जन्माला आले. जे शिवाच्या शापाने नष्ट झाले होते ते पुन्हा त्या मन्वंतरामध्ये त्यांना बोकडाचं मस्तक आलं. मग ते काही काळानंतर ते नष्ट झाले. चाक्षुषे त्वंतरे प्राप्ते प्रासर्गे कालविद्रुते. ते जेव्हा नष्ट झाले तेव्हा पुन्हा आता या चाक्षुष मन्वंतरामध्ये ते जन्माला आले आणि भगवंताच्या इच्छेनुसार ते या ठिकाणी जन्माला आले आणि तिथून पुढे प्रजा निर्माण झाली. आता पुढच्या या अध्यायामध्ये त्यांनी स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत इत्यादी यांचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी नारदांनी पुन्हा या प्रचेतसांना उपदेश केला. नारदांनी सुद्धा प्रचेतसांना उपदेश केला आणि नारदांनी प्रचेतसालाही केला आणि प्राचीनबरीलाही केला, दोघांनाही केला. याप्रमाणे प्रचेतसाला उपदेश करताना सांगितलं. नारद म्हणतात की हे प्रचेतसा हो, ज्याप्रमाणे मुळाला पाणी घातलं म्हणजे झाडाला आपोआप मिळतं, तसं तुम्ही भगवंताची स्तुती स्तौत्य करून त्यांची पूजा अर्चा केली म्हणजे सगळ्या देवतांना ती प्राप्त होते. याप्रमाणे सांगितलं आणि तिथून हे निघून गेले. अशा पद्धतीने हा चतुर्थ स्कंध या ठिकाणी परिसमाप्त झाला. आता पंचम स्कंधाला आपण उद्यापासून प्रारंभ करणार आहोत. हरे नमः. पुंडरीक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे